तर नमस्कार भावानो, वाजले आता 10:30. आज यायला उशीर झालं. धंदा करायचं म्हटल्यावर कसं जरा सकाळी लवकर यावं लागतंय. सकाळी मला उशीर झालं, 8 वाजत. आज काय धंद्याचं मूड पूर्ण केलं. कसं असतंय, ऑटो रिक्षामधला धंदा म्हटल्यावर कधी हातावरचा धंदा म्हटल्यासारखा आहे. कधी 500-600 बी थांबावं लागते, कधी 1000-1200 होतात. काय 40-50ची बुकिंग उचलून खेळत बसावं. तर आता IIT पार्क पाशी आलो आहे. बुकिंग पडाल्यात पण धडाधड 50 झाल्यात. एखादी पडाले 40 रुपयाचं, 45चं. थोडं दम खायचं, तसं नाही. 1-2 बुकिंग जाऊ द्यायचं. कसं 40-45 हे जास्त करून मी तर उचलत नाही. आता लय जर आउट साईडला फसलो आपण तर मग उचलायचं कुठलंही बुकिंग. आता आपल्याला ब्लॉग पण बनवायचे आहेत. 40-50चे पडले की मग उचलतच नाही, ब्लॉग बनतो. जर वरचे पडले की मग उचलणार. असं आहे, बघू काय होते. आता थोडा वेळ वेट करणार आहे मी. एक 60-50, 60-65, 70 असं पडले की मग धडकन उचलायचं. पण लय फास्ट उचलावं लागतं. ते ग्रुपमध्ये मेसेज पडते 8-10 जणांमध्ये. आता 120 रुपयाचं पडलं होतं. 10 बोट दाबजीपर्यंत उचलले. पण लय फास्ट बोट चालवावं लागते आपण. आता कंटिन्यू तिथंच आता येते का तसं कधी भेटते कधी भेटत नाही. बुकिंग मोठी बुकिंग IIT पार्क लय पुण्यामध्ये, लय म्हणजे लय भरपूर. नेमकं मध्ये काम काय असते तेच कळणार. काय काम चालू असते, काय पगारी तर भरपूर असतील त्यांना IIT पार्कमध्ये. काय नुसती VIP नुसतं बिल्डिंग. हे खराडी साईडला तर आलो नुसतं IIT पार्क हे ते भरपूर काय आहे ते. सकाळी लवकर आलो कोणी आपण. सकाळी कसं उठू वाटत नाही, थंडीचं दिवस काय उठू वाटत नाही जरा लवकर. आणि मला जरा उशीर झाला, 8 वाजले. आणि तसा हडपसरपर्यंत ते भाडंच भेटत नाही. दरवेळेस भाडं पडते, पण आज भाडंच पडायचं. आपण जर मागं पॅसेंजर बसवलो सीटवरले तर भाडे बघायचं कसं पडतं, धडाधड. म्हटलं आता भाडं पडन एखादी कशाला सीटवरची असं तसं. सीटवरची माणसं बसली होती, मग मॅसेज पडतात धडाधड. तसं परवडते ओला उबेरचं, पण जरा रेट कमी आहे. आणि न परवडायचं कारण असं आहे, आपण बुकिंग उचललो ते कस्टमर जिथं आहे तिथं. चला मित्रांनो, बुकिंग भेटलं होतं आपणाला खराडीमध्ये. व्हिडिओ बनवता मग ते घेऊन आलो होतो पुणे स्टेशनला. खरं सांगतो चुकून पण येऊन येईल. इकडलं भाडं खरं तर पडूच नाही आपणाला. भाडं ह्या साईडला खरं तर भाडे घेऊन येऊच नाही लागतं. मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलं, कमसे कम एक 1,500 ऑटो असतील तिथं वेटिंगमध्ये. कमसे कम 1000 ऑटो तर वेटिंगमध्ये असणारच. एवढं लाईन आहे इकडं बाजूला, समोर, मागं. इथून एकतर बाहेर निघणं मुश्किल आहे. हे रोड्याची बुकिंग पडली होती पटकन उचलायचं होतं. लय फास्ट हात चालवावं लागतं याच्यामध्ये. ऑटोमध्ये कसं 12 तास काम करावं लागतंय, तेव्हा परवडते. असं कधी लवकर पण होते आपलं टार्गेट. कधी वेळ लागते, कधी लवकर भाडे भेटत नाहीत. कधी भाडे सोडले की पटकन भाडं भेटून जाते, तर होऊन जाते 1000-1200 रुपये. 12 तास म्हणजे कधी 1500 पण होतात. असं आहे. पण ऑटो धंदामध्ये 12 तास तर कंटिन्यू केलंच पाहिजे काम, तेव्हा काहीतरी परवडते. आता सीटावर तर परवडत नाही खरं सांगतो. ते हडपसर, लोणी, काळभर ते बिलकुलच परवडत नाही. ते कसं मोठ्या ऑटोनं ठीक आहे, ते
8 सीट आपलं 10 सीटवाले त्या लाईनला परवडते. ह्या 3 सीटवाल्याला कुठं परवडते, नाही परवडते. म्हणून मी ते चालवतच नाही तिकडं सीटवर. आपल्याकडं मध्येच आपलं ओला वगैरे हेच परवडतं आहे. पण थोडं कसं कस्टमरला घेऊन यायचं, तिथून पिकअप करायला जायचं, त्याचा काही चार्ज भेटत नाही. आणि थोडं कसं रेट थोडा कम आहे तसं, ठीक आहे, पण थोडा कमी आहे रेट, तेवढं परवडत नाही जास्त. आता झाले आलं मी नवीन आहे, मलाच विचारतं सगळे येऊन इकडं जायचं तिकडं जायचं, मी परेशान आहे. तर ठीक आहे भावांनो, सबस्क्राईब करत जावा, मला जरा सपोर्ट करा. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.